नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, सोलापूर जिल्ह्यातील अंगणवाड्यांमध्ये 108 सेविका आणि 200 मदतनीस पदांची भरती सुरू आहे। त्यासाठी जिल्ह्यातून रिक्त जागांच्या तुलनेमध्ये जवळपास 8 पट अर्ज आलेले आहेत। अर्जांची संख्या आहे 2483। अक्कलकोट, बार्शी, उत्तर सोलापूर, पंढरपूर, माळशिरस या तालुक्यातील महिलांचे सर्वाधिक अर्ज आलेले आहेत। अंगणवाडी सेविकांसाठी इयत्ता 12वी पर्यंतचं शिक्षण अपेक्षित आहे, परंतु डीएड पदवीधर झालेल्या तरुणी महिला यासाठी अर्ज करत आहेत। तर दुसरीकडे मदतनीस पदासाठी इयत्ता 10वी पर्यंतचं शिक्षण हे आवश्यक आहे। तरी देखील या पदासाठी 12वी पदवी प्राप्त तरुणी आणि महिलांचे अर्ज केल्याचं महिला विकास आणि बाल विकास अधिकाऱ्यांनी सांगितलं। त्यामध्ये विधवा, परित्यक्ता या महिलांचाही समावेश आहे। शैक्षणिक कागदपत्रांनुसार उमेदवारांना 100 गुण दिले जातात। त्यामध्ये पूर्वी कुठे अध्यापन किंवा काम केल्याचा अनुभव असल्यास त्यालाही स्वतंत्र गुण आहेत। आता अर्ज करण्याची मुदत संपली असून सध्या अर्जांची छाननी सुरू आहे आणि कागदपत्रांची पडताळणी देखील चालू आहे। पडताळणी अंती प्राथमिक गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल आणि त्यानंतर त्या याद्या गावागावामध्ये प्रसिद्ध करून हरकती मागवल्या जातील। प्राप्त हरकतींवरती निर्णय झाल्यानंतर अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करून निवड झालेल्या महिला उमेदवारांना नियुक्तीपत्र दिली जाणार आहेत। यामध्ये अंगणवाडी सेविकांना दरमहा 12 ते 15 हजार रुपये, तर मदतनीस महिला 10 हजार रुपयापर्यंतचं अनुदान मिळणार आहे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं अगदी अंगणवाडी सेविका या पदासाठी सुद्धा आता एवढे अर्ज येऊ लागलेले आहेत। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।